तर ही बघा कशी मस्तपैकी मिल्क अँड बिस्किट खायला लागली आहे। हिला मासे पाहिजे, मिल्क अँड बिस्किट पाहिजे, अशी चटर पटर करत खायला लागली बघा। यांची नाटकं पण एक आहे की यांचं पोट खूप छोटंसंच असते बघा। कशी कुचू मुचू खाते, कुचू मुचू खाते। खाऊ दे हिला। चला आपण बघूया आता पुढे काय काय होते व्लॉग मध्ये ते। तर तुम्ही बघत आहात की मी उठली केव्हाच होती, सगळं चहा पाणी सुद्धा झालेलं आहे, फ्रेशअप सुद्धा झालेली आहे। आजचं प्लॅन होतं गाईज, माझे इंटरव्ह्यू होते, 2 इंटरव्ह्यूज होते, पण पाऊस सुद्धा हाय अलर्ट दिलेला आहे, त्याच्यामुळे मी आज स्किप केला इंटरव्ह्यूला जायला। तर मी आज घरीच आहे, तर खूप काही स्पेशल मला दाखवता येईल ब्लॉगमध्ये। तर आता मला थोडंसं घराचंच काम आहे, जे कपडे काढले वगैरे होते तुम्हाला वॉशला टाकायचे आहे। तर चला आता तुम्ही सुद्धा बघा आणि माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। आजचा ब्लॉग आपण मॉर्निंगमध्ये स्टार्ट केला होता, तर आता तुम्ही बघू शकता की तुला मी सांगायला सांगितलं छोटी ब्रेडला सांगितलं तर काहीतरी झूम मला पाहू तरी काहीतरी मला आवडत नाही का मला मी पटपट हे करते। ते सगळ्यात आधी चेंज करायचं चेंज करून आणि ही आपली सगळी चोंगू आपला मंगू या सगळ्यांनी असं आहे की काल गेले होते मम्मीकडे। कालच्या थंबनेल ब्लॉगमधून तुम्हाला कळेलच की गेली मम्मीकडे आणि मम्मीचा गॅस होता सांगितलं आणि पाऊस म्हणतो आता सुद्धा तुम्हाला मी बाहेरचं व्ह्यू दाखवेन। खूप जास्त म्हणजे जास्त पाऊस पडतो। मी करू शकता की मी आता वर करते थोडंसं आपलं फॅन थोडं डटी झालं तर क्लीन करून घेऊया व्यवस्थित। आजचा ब्लॉग असा असणार आहे, आपण करणार आहोत थोडीशी केली बघायला ठेवले तर मैसी बंद करा। पिल्ले बघा आईसोबत कसे खेळतात, आईच्याच पुतळीसोबत ते खेळत आहेत। आणि हा आहे आपला आउटसाईडचा व्ह्यू, जो की पाऊस थोडासा पडतो आहे, तर सगळं शांत वातावरण आहे। काहीच आपलं थोडंसं प्लास्टिकसुद्धा निघालेलं आहे। तुम्हाला खूप मी आउटसाईडचा व्ह्यू दाखवलेलाच आहे। आपलं ड्रेसिंग टेबल पण नीट आहे। सध्या बाकीच्या गोष्टी कपडे वगैरे घडी करून भेटच तुम्हाला। तर आज जेवणाला काय बनवायचं ते मी अजून डिसाईड केलेलं नाही आहे, तर बघू काय बनवायचं। विपुला विचारावं लागेल मला। थोडासा दम लागतो मला कारण कफ झाला आहे आणि आजपासून होप आपण इव्हनिंगमध्ये थोडंसं झुंबा वर्कआउट चालू करणार आहोत, एक अर्धा तासाचं तरी निदान, जोपर्यंत आपण घरी आहे तोपर्यंत। बाकी अल्टरनेटिव्ह जेव्हा आपण जॉबला वगैरे जाऊ तेव्हा इकडे तिकडे चालणं हे ते, त्याच्यामध्ये आपलं वेट लॉस होऊनच जातो।
डाएट वगैरे. आणि तेव्हा तर शक्यतो ऑफिस टाइम आणि ह्याच्या शेड्यूलमध्ये ना गाईज व्लॉग काढणं ते मी कसं मॅनेज करते. तर मी एवढं चांगलं म्हणजे सगळं मॅनेजअप करून सगळं टाइम सेट करून तुमच्यासाठी व्लॉग घेऊन येते. पण तुमचं मला कळत नाही की तुम्ही सगळ्यांना सबस्क्राईब करता पण मला का नाही. म्हणजे आता एक मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा एक गोष्ट म्हटली होती की जे ऍक्टर्स आहेत ठीक आहे तुम्ही त्यांना टीव्हीवरती पाहिलं सो तुम्ही त्यांना सबस्क्राईब केलं तर ठीक आहे त्यांना तुम्ही केलं. तुम्ही जे श्रीमंत आहेत त्यांनाच वाढवताय आणि गरिबांनी काय केलंय हो. जर माझ्यासारखी सामान्य बाई जर तुमच्यासाठी व्लॉग घेऊन येते छानसा किंवा तिचं जे काही प्रेशियस टाइम आहे ती काढते तिचं सगळं डेली रुटीन सोबत ती तुमच्यासाठी व्लॉग आणते तर काहीतरी प्रेम तुम्ही नक्कीच देऊ शकता माझ्या व्लॉगला. तर मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे. तुम्ही माझ्या यूट्यूब फॅमिली आहात. मला असं नाही म्हणायचं की तुम्ही त्यांना प्रेम देऊ नका. ते बेस्ट आहेत. त्यांच्याकडे बोलतात ना बरेचसे टॉपिक्स असतात पण आमच्यासारखे जी लोक आहेत म्हणजे जे मी खूप बघितले म्हणजे जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल जॉईन केलं आहे काढलं आहे माझं स्वतःचं चॅनल तेव्हापासून मी बऱ्याचशा गोष्टी नोटीस केल्या आहेत की आमच्यासारखे जे सामान्य लोक असतात ते जे व्हिडिओ काढतात तुम्ही त्यांना काहीच म्हणजे हे देत नाहीये. तर माझं एकच म्हणायचं आहे की आमच्यासारख्या लोकांना सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा यार. जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर आम्हाला मोटिव्ह कसं वाटेल. तर मला एकच सांगायचं आहे प्लीज जी लोअर फॅमिलीपासून आहेत म्हणजे मिडल क्लास नाही बोलता येणार सगळे इक्वलच असतात. तर मला एकच म्हणणं आहे की जी लोक नवीन युट्यूबर्स आहेत किंवा काय तर त्यांना सुद्धा चान्स तुम्ही दिला पाहिजे. पब्लिक तर तुम्ही माझी महाराष्ट्राची पब्लिक आहात तर तुम्हाला काय बोलायचं. तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच छान व्लॉग्स घेऊन येणार मी. तर आजचा व्लॉग असा आहे घरी असून खूप सारं काम. घरी असल्यावर ऑब्व्हियसली आपल्याला कामं करावीच लागतात. ती मी असो काय तर तुम्ही असो. तर चला आता हा बाकीचा जो पसारा झाला आहे साईडला तुम्हाला दिसत असेल हे कपडे हे सगळं साफ करून घेते मी आणि भेटते तुम्हाला काहीच वेळामध्ये. मला काहीच काय झालंय थोडीशी सुद्धा धूळ गेली ना तर मला स्टीज आहे किंवा तुम्हाला कळतच असेल माझ्या व्हॉइसवरनं. तर विपुल गेला आहे फ्रेशअप होण्यासाठी. फॅक्टरीचं अपडेट आहे. पाऊस असल्यामुळे कामगार आलेले नाही आहेत ॲज युजल. तर मे बी तो स्वतःच काम करणार आहे. आणि चला मला पण काही कामं आहेत ते मी फटाफट आवरून घेते आणि भेटते तुम्हाला. गाईज विपुल सुद्धा अंग फ्रेशअप होऊन आलेला आहे आणि माझं पण काही काम नाही झालेलं आहे. मी जिथे बसली तिथे बसून जाते कामासाठी. मम्मीचं बद्दल आणि आपली मेवानी होती खूप छान पिशकी खाऊन. एक बघितलं गाईज डॉगींपेक्षा पुशीची पोट एवढूशच असतं कारण माझी नखं बघा वाढत नाही कधी. खूप वाईट वाटतं मला या गोष्टीचं पण मी माझ्या बहिणीच्या नगला नक्की नेल आर्ट करणार आहे. तुम्ही सुद्धा बघा. तर माझं नेल आर्ट करायचं चालू आहे पण आता नाही माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस तिच्याचकडनं पैसे घेणार आहे. बघा मेहंदीचे कॅन्सल करून डायरेक्ट नेल आर्टचेच घेते तिच्याकडनं. नाहीतर आपल्या विपुल आहेच आपल्यासाठी खर्च करायला. तर उद्या काय आहे माहितीये का तुम्हाला. आज रात्री 12 वाजल्यापासून ग्रँड सेल चालू होणार आहे फ्लिपकार्टचा. ऑलमोस्ट 50 to 80% ऑफ भेटणार आहे आपल्याला. तर चला 12 वाजल्यानंतरच बसू नका मोबाईल घेऊन. दुसऱ्या दिवशी पण आहे. तर तुम्हाला जे पाहिजे असेल ते एकदम स्वस्तात मिळू शकतं तुम्हाला. मी सुद्धा काही गोष्टी ऑर्डर करणार आहे जे माझ्या बजेटमध्ये असतील ते. तर होप तुम्ही सुद्धा करालच आणि तुम्ही पण ब्लॉगर असाल तर नक्कीच ब्लॉगमध्ये दाखवा आणि होप मी सुद्धा दाखवेल काय मागवलं तर. तर इकडे बघू शकता की मी विपुला सांगितलेला बल्ब लावायला तर त्यांनी लावलेला आहे. तो आता फटाफट मी काय करते विपुला प्रोटीन देते आणि फटाफट माझं जे काम आहे ते आवरून घेते. तर बाहेरचं मी तुम्हाला व्ह्यू दाखवलाच आहे. मगाशी पाऊस थांबला होता तर परत एकदा पावसाने थोडंसं जोर घेतलेला आहे म्हणजे खूप डार्कनेस झाला आहे बाहेर. तर मला वाटतं काहीच वेळाने पाऊस येईल. तो येणार आय डोंट नो येईल की नाही. तर मी माझी कामं करून घेते. घरात तर पाऊस येणार नाहीये तर मला जायचं आहे पण मी हा विचार करते. तर मी विचार करतोय खाली सुद्धा मोठं मंदिर आहे आमचं पण आम्ही रूम मध्ये सुद्धा स्वामी समर्थांची मूर्ती मांडलेली आहे. तर विपुल पटकन दिवा लावून घेतो तोपर्यंत मी जाते. 1000 वेळा म्हणते खाली जाते पण अजून जात नाहीये मी. तर चला मी जाते किचन मध्ये आणि भेटते तुम्हाला तिकडेच.
हे गाईस, तुम्हाला बॅकग्राऊंडवरनं कळालंच असेल मी कुठे आहे ते. तर आता मी आगे किचनमध्ये लंचची तयारी करायला. तर वेफरसाठी मी इथे दूध ठेवलं आहे गरम करायला. सो बघा पुढे काय करते ते. अजून ठरवलं नाही मी लंचमध्ये काय बनवणार आहे ते. हे गाईस, तर मी सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्वागत कधीच केलं होतं, तर आत्ता मी मस्तपैकी फ्रेश. हे गाईस, नमस्कार, तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे. तर तुम्ही बघू शकता की मी फ्रेशअप झालेली आहे. वरण भात लावला आहे आणि मी बटाट्याची भजी बनवीन विपुलसाठी. मला तर वरण भात चालतं. 2 दिवस झाले मला थोडंसं पेन आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला काहीतरी दाखवायचं मला. हे मी मेशोमधनं मागवलेलं आणि हे फोटोग्राफी माझ्या ऑफिसमधनं प्रिंट मारून त्याचा मस्तपैकी फोटो फ्रेम रेडी केलेली. व किती सुंदर वाटते मी आणि माझा नवरा. आणि हा आहे माझा भावाचा मुलगा आणि मी. बघा किती गोड आहे. तर हे मी इकडे सगळं सेट केलं आहे. खूप थोडंसं छान वाटत असेल, थोडंच काय चांगलंच वाटतंय. मांजरींच्या म्याव म्यावने डुकाईज माझं डोकं उठलं. तर आता बघू पुढे काय करायचं आहे ते. थोडाफार पसारा आहे, मला कपडेसुद्धा वाळत घालायचे. अजून कपडे वाळत घातलेले नाही आहेत. तर गाईस, तुम्ही बघू शकता की मी म्हणजे आता हा स्टँड घेते, कपडे सुकून घेते. पावसाचा भरोसा नाही आहे, त्याच्यामुळे कपडे आतच सुकवते मी. पण पाऊस कधी पण आला तर पटकन मी अवेलेबल असली पाहिजे कपडे काढण्यासाठी. आज थोडासा वेगळा टॉप घातला होता. मम्मीचा फोन येऊन गेला. मम्मी बरी आहे, त्रास नाही होत तिला देवाच्या कृपेने. पण तिची कंबर खूप जास्त दुखते. तर कपडे सुकत एक मंत्र म्हणायचं आहे आपलं, जे तारक मंत्र आपण नेहमी म्हणतो ते. निशब्द होई स्वामी बऱ्याच दिवसांनंतर मी कपडे वाळत घालते, कारण माझं बिझी शेड्यूल होतं तेव्हा बिचारा माझं सगळं काम करत होता. तर आज मी घरी आहे, त्याच्यामुळे मी कपडे वाळत घालते. काही इच्छा खूप होते मांजर पाळायची, पण माझं खरं प्रेम तर फक्त कुत्र्यावरतीच आहे. आम्हा डॉग लव्हर. मांजरींवरती पण आहे, पण मांजरीचं कसं बघा ना, ती शांतच बसत नाही. तिला दूधसुद्धा दिलं मी खाली, नसते म्याव 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 चालू. माझं डोकं दुखायला लागलं. अशी बिलकुलीवरती मला कपडे आणून दिले, जेणेकरून मला फटाफट हे काय अचानक ठरलं काय बनवायचं. डाळ भात तर बनवलं होतं, तर अचानक ठरवली बटाट्याची भाजी बनवते. ही बघा बटाट्याची भाजी आणि हे बेसन मी मिक्स केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता सोडूया मस्तपैकी भाजी. बॅटर खूपच घट्ट केलेलं आहे. सो हे गाईस, फायनली आपलं लंच झालेलं आहे. तर लंच करून झालेलं आहे. बघू शकता राणीची बाई. मला काय झालं ॲक्च्युली, मी घेतली होती गॅसची गोळी ॲसिडिटी. त्याच्यानंतर मला अचानक शिवरिंग व्हायला लागली. डोंट नो वाय, कशामुळे. तर मी जेवले तर थोडंसं नॉर्मल वाटतं.
तर फटाफट भांडी उरकून घेते आणि ते ओव्हरच घेते, जरा बरं वाटेल होप मला. तर चला, तर काही वर्कआउट कधीपासनं, डाएट कधीपासनं हे मला सुद्धा माहिती नाही आहे अजून. तर चला, आता आपली एक ऑर्डर आलेली आहे फ्लिपकार्टवरनं. आपण मागवलेलं एक छोटंसं टेबल कवर, जे आपले हे डायनिंग टेबल जे बघू शकता जे व्हाईट आहे, ते ॲक्च्युली काचेचं नाही आहे, आमचं साधं टेबल आहे. तर त्याच्यावरती माझा असा प्लॅन आहे की ते प्लॅस्टिकचं ठेवणं, म्हणजे हे करणार आहे मी. त्याच्याने लुक थोडंसं चांगला येईल आपल्या किचनला. तर चला अनबॉक्सिंग करूया. अनबॉक्सिंग करताना तुम्हाला दिसेलच की मी काय ऑर्डर केलं होतं ते. तर मी फटाफट किचनचं आवरते, भांडी वगैरे, आणि तुम्हाला भेटते. बघू शकता हे टेबल मी टेबलवरती फादर्स कोण आहे, कपल ब्लॉग्स नाही. तर याला बघा, बोलली ब्लॉग मध्ये येऊ नको, तर जास्त भाव खायला लागला. आता नाही येणार तो ब्लॉग मध्ये, मी नवीन चॅनल चालू करेल. टास्क कॉम्पिटिशन. तर हा बघा किती सुंदर वाटतंय हे कवर. खूप माझी जी किचनची जी टाईल्स आहे ना, म्हणजे त्याला बघा मॅचिंग आहे, असं किती भारी वाटते बघायला. बघितलं त्याच्यामध्ये सुपर. आणि आपण अजूनही काही गोष्टी मागवलेल्या आहेत, तुम्हाला माहिती हॉटेलमध्ये असते ते मीठ आणि ते ठेवायचं, ते पण मागवले. उद्या सेल आहे ना, त्याचे अजून मागवलं नाही, मागवायचं आहे. मागे कोण आलाय बघ जरा. तर ही बघा, इथे हा आमचा देवारा, इथे आपली स्वामींची छानशी पूजा झालेली आहे. इथे बघा आपले श्री स्वामी समर्थ बसलेले आहेत, इथे स्वामींना प्रसाद ठेवलेला आहे, इथे देवाची वाद चालू आहे. सो चला गाईज, एव्हरीथिंग इज डन अँड आय एम नॉट वेल. कोण म्हणेल का मला हिची नौटंकी आहे बोलेली, नुसती नौटंकी करते. पण मग मी तुम्हाला सांगते, माझ्या तोंडात असं होत होतं, मला वाटलं माझी जीभ अडकते की काय. तर गाईज मी ऑब्व्हियसली तशी दिसते तशी नाही आहे, मी खूप वीक आहे. सो मला बोलतात ना, मला देते ओवारच उघडून, मला जाम बोलतात ना, कसं तरी व्हायला. ते क्लीन करायला बोलायला पाहिजे त्याला. तर सध्या काही खर्च काढू नये, कारण आता आम्हाला पैसे वाचवायचे असे आहेत. कारण आम्हाला आता जसं पितृपक्ष संपतो, आम्हाला 1 तारखेला 3 तारखेला नाही 4 तारखेला आम्हाला पहाटे निघायचं आहे. आम्हाला जायचं आहे पावागडला. ते कोणाला सांगणार नाही, तुम्हाला सांगितलं आहे. खूप तुम्ही सुद्धा प्रे करा की मी यंदा जाऊ शकेनच ओटी भरायला. तर मी ओव्हरच घेते आणि फटाफट भांडी आवरून तुम्हाला भेटते रूममध्ये. तर चला, तोपर्यंत तुम्ही पण तुमची काही कामं असेल तर करून घ्या. आणि आज बाहेर जायचं आहे का काय माहिती हो, माणूस कुठे नेत नाही मला काही शूट बीट करायला. तर चला, मी भेटते तुम्हाला काहीच वेळामध्ये. तोपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि काय नाही, चला भेटूया काहीच वेळात. सो हे गाईस, तुमचं वेलकम आहे. तर तुम्ही बघू शकता की आम्ही आता म्हणजे अचानक डिसाईड झालं, आम्ही मूवीला चाललो आहे. आजचा लास्ट दिवस आहे त्या मूवीचा, नवरा माझा नवसाचा 2. तर आता आम्ही अचानक डिसाईड केलं, सो आम्ही दोघं निघालो आहोत आता जायला. तर फटाफट आम्ही इथे थोडंसं काहीतरी पाणीपुरी शेवपुरी खातो आणि निघतो फटाफट मूवीसाठी. 9:20ची मूवी आहे. तर हो, मूवी खूप छान असेल, तर तुम्ही सुद्धा बघा. तर चला, भेटूया तुम्हाला काहीच वेळामध्ये. हा विपुलसुद्धा आलेला आहे बघा इथे माझ्यासोबत, आणि आम्ही दोघं आलेले आहेत. तर आम्ही जातो थिएटरमध्ये, मग भेटू तुम्हाला तिकडेच. ठीक आहे, तुम्ही आता बघू शकता की आम्ही मूवी बघायला आलो आहे ऑडिओ मध्ये. चला, बऱ्याच दिवसांनी आलोय मूवी बघायला आपण. फायनली आपण आलो आहे मूवी बघायला. तुम्ही बघू शकता मी दोघं आलो आहे. हॅलो गाईज, तर तुम्ही बघू शकता आता रात्रीचे वाजले आहे 12:30. कशाला पण रात्रीचे वाजले आहेत 12:30 आणि आपला मूवीसुद्धा संपला आहे बघून. तर आता आपण चाललो आहे घरी. बघा किती शांत आहे रोड. तर एकच बोलूया आता, खूप सुंदर पिक्चर होता, होप तुम्ही सुद्धा बघा. तर चला, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. उद्या भेटूया असेच काही चांगले ब्लॉग्स घेऊन. होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल.
तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स तुम्हाला सगळ्यांना. तर भेटते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये.